कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं नाईट रुटीन 5:30 पासून 10पर्यंत कसं असतं ते. तर ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे, स्किप करायचा नाही आणि आवडलं तर नक्की लाईक करायचं आहे. तर चला मी दाखवते माझं आज संध्याकाळचं रुटीन कसं काय आहे ते. आणि मी आज बनवणार आहे कढी पकोडा, तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते. चला कंटिन्यू करा ब्लॉग. तर आपली संध्याकाळची सुरुवात होते झाडू मारण्यापासून आणि 5:30 वाजले होते, 5:30 आय थिंक वाजून गेलेले. आणि मी झाडू मारून घेतला, बाहेरचा पण मारलेला आणि पटकन घरातला मारून. मग आता चहाची तयारी. आणि 6:30ला आदिराज आणि आराध्याला जायचं होतं ट्युशनला, त्याच्यामुळे त्यांना चहा बिस्किट खाऊन पाठवणार होते. मग आता इथे चहा ठेवते मी. आणि माझं पण खूप डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मग आलं टाकून मस्तपैकी चहा बनवला आणि सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्लं. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढी पकोडाची रेसिपी. तर मी कालच बनवणार होते, पण काल अचानक हे बोलले की म्हणजे मी जेवायला नाही येणार आणि त्याच्यामुळे मग राहिलं. नाईट रुटीनच दाखवणार होते त्या दिवशी, पण त्याच्यामुळं राहिलं. म्हटलं म्हणजे आम्ही जे सकाळचं शिल्लक होतं जेवण तेच खाल्लं, त्याच्यामुळं आज दाखवते आहे. आणि हे बुधवारचं रुटीन मी दाखवते, बुधवारी रात्रीचं. तर आपला चहा इथे बघा रेडी आहे. चहा होस्तोपर्यंत मी भांडी घासून घेतली, थोडीशी भांडी होती ती. चहा उकळस्तोपर्यंत भांडी वगैरे झाली सगळी घासून. आणि आता चहा बिस्किट आपण खाऊया. तर या तुम्ही पण चहा बिस्किट खायला. आणि हे सकाळची आमटी होती घेवड्याची, ती मी काढून ठेवली. आणि नंतर मग सगळे चहाचे वगैरे भांडी घासेन. तर इथे बघा आदिराज झोपून उठलेला. आम्ही चहा बिस्किट खायला घेतला आणि मी त्याला उठवलं, कारण तो 4:15 झोपलेला, तो अजून उठलाच नव्हता. आणि त्याला ट्युशनला पाठवायचं होतं, त्याच्यामुळे मग मी त्याला थोडं गोड गोड बोलून त्याला उठवलं. नाही तर मग तो रडतो झोपेतनं उठवलं की. मग त्याच्याशी थोडंसं गोड बोलले आणि त्याला चहा बिस्किट चारलं आणि आम्ही सगळ्यांनीच खाल्लं मग चहा बिस्किट. आणि मग त्या दोघांना मी ट्युशनला पाठवलं. तर त्यांना ट्युशनला पाठवल्यानंतर मग माझं सगळं काम चालू होतं. आणि आराध्या सकाळची जायची, पण आता तिला क्रिसमसची सुट्टी लागली, तशी ती संध्याकाळीच जाते ट्युशनला, कारण सकाळची उठतच नाही लवकर ती. आणि उठली तरी खूप आळशीपणा करते, इकडं टाईमपास तिकडं टाईमपास करत बसते. तर इथे मी घेतलं होतं कढी साठी, म्हणजे पकोडे भजी आपल्याला करायची होती, त्याच्यामुळे कांदा कटिंग करून घेतला. आणि जसं आपण भज्याची तयारी करतो तशीच भजी करायची, सगळं साहित्य तेच टाकायचं, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. तर हे बघा मी बेसन घरचं आहे, म्हणजे मी घरचे डाळ दळून आणलेलं बेसन आहे आणि चाळून वगैरे ठेवलेलं आहे मी चांगलं, त्याच्यामुळे डायरेक्ट घेतलं आहे. आणि कांदा भजी आपण करताना जसं सगळं साहित्य टाकतो तेच साहित्य टाकायचं आहे. आणि फक्त कांदा मी मोठा नाही चिरलेला, आपण जसं कांदा भजीला मोठा चिरतो तसा नाही चिरायचा, छोटा चिरायचा, आडवा चिरायचा. आणि गोल अशी छान छोटी छोटी भजी करायची, कारण पकोड्यामध्ये कारण ते फुगतात पण नंतर मोठी होतात, त्यामुळे छोटी छोटीच करायची. माझ्याकडून थोडी मोठी झाली होती. आणि बघा कोथिंबीर, ओवा, हळद, लाल तिखट, मिरची पण म्हणजे टाकली तर छान लागतात, पण आदिराज हे ते खातात त्यामुळे मी मिरची नाही टाकली. हिरवी मिरची नाही टाकली, लाल मिरची पावडरच फक्त टाकली. आणि मीठ, सोडा, हळद, जे काय आपलं म्हणजे आपण जे भाज्यामध्ये टाकतो कांदा भजी बनवायला ते सगळं साहित्य टाकायचं आहे. आणि पीठ मळून 10-15 मिनिट तरी ठेवायचं. आणि आपण गरम तेल टाकतो त्या पिठामध्ये, तर ह्याच्यामध्ये ना मी कच्चंच तेल टाकते, एकदम थोडंसं टाकते, अर्धा चमचा. हिंग बघा मी टाकला आता. आणि कच्चं काळं तेल टाकायचं, कारण जास्त कुरकुरीत होणार भजी आपल्याला कढीमध्ये टाकायचे, त्यामुळं मऊ अशी व्हावीत म्हणून. हे बघा तेल मी टाकलं, एकदम थोडंसंच टाकायचं. आणि मग आता चांगलं पीठ मळून घ्यायचं भज्याचं आणि 10-15 मिनिट ठेवायचं भिजत. तर इथे आता कढीची तयारी. आणि अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं दह्याचं,
आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे, तुम्हाला दाखवत होतं बघा. आणि अर्धा किलोमधलं मी थोडंसं म्हणजे पावशेर तरी घेतलं असेल दही. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, हळद, मिरची पूड आणि आपलं धने जिरे पावडर थोडी थोडी टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते. तर चमच्याने व्यवस्थित होत नव्हतं, मग मी फिरक्याने ते घोटून घेतलं आहे चांगलं, रवी म्हणतात आमच्या इकडं, तुमच्या इकडं काय म्हणतात माहीत नाही, ते सांगा कमेंटमध्ये. आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवले, कारण भजी एका गॅसवर करून घेते आणि एका साईडला कढीची पण तयारी करून घेते आणि नंतर मग भाकरी करणार होते. तर हे बघा, छोटी छोटीच भजी करायची कारण ती फुगतात आणि खूप मोठी मोठी होतात. इथं भजी करून घेते आणि त्या साईडला मग कढी करून घेते. आणि हे बघा, मी सारखी बाहेर वगैरे जाते, कारण कोण नाही कोण सारखं येतच असतं, दरवाजा वाजतच असतं. तर आराध्या आलेली, ट्युशनला गेलेली, वॉशरूमला आलेली आणि रस्ता क्रॉस करायचा आहे, त्यामुळे मी तिला विचारत होते की कुणाबर आली, काय आली. आणि तिला मग सोडायला पण आता जावं लागतं. तर असं आहे कामाच्यामध्ये सगळं, म्हणजे असं सारखं होतच असतं, दररोजच आहे हे. तर ती गेली, पण मी बघायला गेले की व्यवस्थित जाते का नाही, कोण आलं की नाही बाहेर. ते सर वगैरे मॅडम वगैरे न्यायला येतात कधी कधी नाहीत येत, मग त्याच्यामुळं बघावं लागतं, नाहीतर मग आपल्याला सोडावं लागतं. जवळ आहे पण रस्ता क्रॉस करून जावं लागतं, त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. आणि खालची रूम आहे ग्राउंड फ्लोअरची, त्यामुळे तर कोणी नाही कोणी सारखं येतच असतं घरात. आणि लहान मुलं म्हणा, कोण इकडची येतच असतात, त्याच्यामुळे सारखं आत बाहेर चालूच असतं. आता बघा भजी करून घेते आणि त्या साईडला आता कढीची तयारी करते. चांगली भजी भाजून घ्यायची लाल होईस्तोपर्यंत. तर इथे आपली भजी रेडी आहेत. आता मी इकडं कढीची तयारी करते. तर तेल टाकले बघा, त्याच्यामध्ये ना थोडेसे मेथीदाणे टाकायचे आहेत आपल्याला, कारण छान लागतात, म्हणजे थोडेसे टाकायचे एकदम. तेल गरम झाल्यानंतर मेथीदाणे टाकायचे आणि कांदा एक लागेल, छोटासा कांदा चिरायचा आणि आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागेल. मग ती थोडंसं भाजायचं आणि जे आपण कढीचं तयार केलं होतं पाणी टाकून ते टाकायचं त्याच्यामध्ये. आणि जसं आपल्याला पाहिजे कढी घट्ट पातळ, कारण थोड्या नंतर वेळानं घट्टच होते कढी, त्याच्यामुळे थोडी पातळच ठेवायची. उकळल्यानंतर खूप घट्ट होते ती आणि भजी टाकल्यानंतर खूपच घट्ट होतं, त्याच्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची. भजी टाकल्यानंतर ती घट्ट होते. आणि मीठ टाकलं बघा चवीनुसार. आणि मोठ्या गॅसवर चांगली उकळून घ्यायची, तर फुटत नाही कढी. तर मोठा गॅस केलेला मी आणि सारखी ढवळून ती उकळून घेते आणि उकळल्यानंतर मग एका गॅसवर ठेवते. तर इथे मी भाकरीची तयारी करायला घेतली. कढी एका साईडला उकळत ठेवलेली दुसऱ्या गॅसवर. आणि बघा, मला किचनवर जमतच नाही भाकरी थापायला. तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, मला असं खाली बसूनच भाकरी थापावी लागते, कारण किचनवर जागा पण नाही आणि जागा जरी केली तरी असं अवसानच घावत नाही, बोलतो ना आपण, थापायला भाकरी. तर ते होतच नाही माझ्याकडून. तर मी खालीच करते भाकरी आणि मग वरती गॅसवर उभं राहून भाजते. तर हे बघा, असं माझं गावाला जसं आपण शिकलो आहे तसंच मला येतं. असं आता काही जसे बनवतात सगळे उभं राहून, तसं काय मला येत नाही. जशी मी गावाला शिकले भाकरी करायला, थापायला, तसंच मला जमतं आणि त्याप्रमाणेच मी करते. तर आपली भाकरी तयार झाली आहे. 2च भाकरी करायच्या होत्या. तर हे बघा, भाकरी करून घेतली आता. तर माझी भाकरी थापण्याची पद्धत कशी बघा, आणि लगेच होती, मला सवय, त्याच्यामुळे भाकरी थापायला काय हे नाही वाटत. पण खाली बसूनच थापावी लागते, उभं राहून जमत नाही. आणि आमच्या इकडे बोलायचे की भाकरीला म्हणजे तांब्यात पाणी नाही घ्यायचं, काय होतं काय माहिती, काहीतरी आहे त्याच्यामागं शास्त्र, पण मला माहीत नाही. आणि मी तर तांब्याच घेते सारखा, माझ्या लक्षातच राहत नाही असं छोटं पातेलं वगैरे घ्यायचं, आणि मी तांब्याच घेते. आणि नंतर मग आठवतं, अरे यार तांब्या घ्यायचा नसतो, आणि मग तसंच राहून जातं. तर ही लास्टची भाकरी म्हणजे दुसरी भाकरी तर आपली तयार झाली. आणि ज्वारी आणि थोडंसं तांदूळ मिक्स करून दळलेलं पीठ आहे, त्याची भाकरी आहे. तर रेडी झाली आपली भाकरी बघा. आणि इथे बघा असं थोडी लाईट ही होत होती. तर स्वयंपाक झाल्यानंतरचा राडा बघा. तर हे मिरची वगैरे, कढीपत्ता वगैरे ठेवलेलं ते तडक्यासाठी होतं, तडका द्यायचा आपल्याला कढीला. एका साईडला भजी, इथे बघा लसूण वगैरे सोललेल्याची घाण सगळं पडलेलं. आणि स्वयंपाक आपल्याला म्हटल्यानंतर पसारा हा होतोच, आणि पसारा मी नंतरच उरकते, काय पडेल ते पडेल पसारा, एकदा सगळं करून घ्यायचं, नंतर सगळा पसारा उचलायचा, असं असतं माझं.
आणि आता किचन वगैरे क्लीन करून घेते. नंतर जेवल्यानंतर टेन्शन नाही जास्त राहत, म्हणजे भांडी वगैरे किचन वगैरे क्लीन केल्यानंतर जास्त भांडी पण पडत नाहीत, मग जेवणाचीच फक्त राहतात भांडी. आणि मला जेवल्यानंतर भांडी घासायचा खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी आधीच सगळं उरकून घेते आणि इथे भांडी घासून घेते. आणि मी भांडी घासत होते तोपर्यंत माझ्या टेलरचा कॉल आला की म्हणजे त्यांना एक साडी दिली आहे आणि ब्लाऊज दिला, तर ब्लाऊज त्यांनी मागितला होता तर तिकडे गेले मी. आणि खूप वेळ झाला आम्हाला, नादिराजचे हे गेले होते केस कापायला आणि त्याच्यामुळे खूपच लेट झाला जेवायला, त्याच्यामुळे तडका मी नंतर दिला जेवणाच्या वेळी. तर हे बघा कढी चांगली उकळून घेतली, त्याच्यामध्ये भजी टाकली आणि इथे तडक्याची तयारी करून घेते. एका गॅसवर आणि कढी उकळते, एका गॅसवर तडक्याची तयारी. तर तडक्यासाठी बघा हिरवी मिरची, कढीपत्ता, आपलं लसूण थोडासा टेचलेला, थोडी हळद टाकायची आणि थोडं तिखट टाकायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे तो. आणि मस्त असा तडका आपल्याला द्यायचा आहे कढीला. आणि बिना तडक्याची कढी व्यवस्थित लागत नाही, तडका दिल्यानंतर एवढी छान कढी लागते ना, कढी पकोडा खूप छान लागते. तर रेडी आपला तडका. आणि तडका दिल्यानंतर पण थोडा वेळ उकळून द्यायची आणि नंतर मग झाली आपली तयार कढी पकोडा. तर हे बघा आम्ही इथे 9:30ला जेवायला बसलो, कारण आदिराजचे केस कापायला खूप वेळ झाला आणि मी पण बाहेर गेले होते, त्याच्यामुळे खूप वेळ झाला. जेवल्यानंतर झाली परत आपली तयारी, झाडू मारा, भांडी घासा, ते दररोजचं ठरलेलंच आहे. तर मी झाडू मारून घेतला ना, आराध्या पाठीमागं लागलेली, मला झोप आली, मला हातरून करून दे, मला औषध दे. तर मी तिला बोलत होते थांब जरा मला झाडू मारून नंतर देते. तर ती माझ्या मागं फिरत होती. तर झाडू मी मारला आणि तिला औषध चारायचं होतं, कारण तिच्या हाताला कुरूप झालं आहे आणि ते मी मागं सांगितलेलं तुम्हाला, ते डॉक्टरने औषध वगैरे दिलेत अजून, त्याच्यामुळे मग तिला औषध वगैरे दिलं. हे बघा 2 औषधं आहेत आणि क्रीम आहे हाताला लावायची, मग ती हाताला लावायची क्रीम. ते कमी नाही झालेलं अजून पण जास्त, म्हणजे पहिल्यांदा दिलेली औषधं तेव्हा थोडं कमी झालं आहे, तेवढंच आहे आता, कमीच व्हायला झालं. आता बघू परत काय बोलतात डॉक्टर. तर हातरून वगैरे करून दिलं त्यांना आणि परत भांडी आपली जेवणाची राहिलेली ती घासली. आणि मी ड्रेस चेंज केला आहे, कारण मला टी-शर्ट म्हणजे जेवणाच्या आधीच मी करत असते, टी-शर्ट वगैरे घालत असते, चेंज करत असते, पण यावेळेस आज जेवण वगैरे झाल्यानंतर ड्रेस चेंज केला. तर आदिराज काय करतोय बघ, पिलू काय करतो, डी फॉर डॉग काढतो. तर सगळं फायनली झालं आहे आणि आपलं दररोजचं काम, बदाम भिजत घातलेत आणि तिथे पावटे म्हणजे वाळलेले पावटे घातलेत भिजत आमटीसाठी. तर जाऊबाई गावात ही सिरियल आली ना झी मराठी होती, मी बघत काम करते त्यामुळे मला लेट होतो आणि 11 वाजायला आलेले, 11 वाजता फायनल काम झालं आणि तेल लावलं होतं डोक्याला. आणि आता झाली झोपायची तयारी, कारण उद्या गुरुवारी आणि केस पण धुवायचेत. आधीनं पण केस कापून आला आहे, तेल लावलेत. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.